कोकणामध्ये पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवरती कायमस्वरूपी मात करण्याकरता रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांमधला गाळ काढला जातोय। वशिष्ठी, जगबुडी, अर्जुना, कोदवली या नद्या गाळमुक्त होणार आहेत। शासन आणि सामाजिक संस्थांनी आता यासाठी कंबर कसली आहे। नदीकडच्या गावांना दिलासा मिळणार आहे। भंडाऱ्याच्या पालांदूर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण केलं जात आहे। 3 दिवसानंतर 144 सिलेंडरची या ठिकाणी आवक झाली। ग्राहकांच्या गर्दीला हाताळत गॅस सिलेंडरचं वितरण करण्यात आलं। दरम्यान सुव्यवस्था राखण्याकरता एजन्सी परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। जळगावमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा कॅटरिंग व्यवसायाला जोरदार फटका बसलाय। यामुळे कॅटरिंग व्यवसाय ठप्प झालाय। जवळपास 25,000 लोकांचा हॉटेल व्यवसायावर उदरनिर्वाह चालतो। त्यामुळे उपासमारीची वेळ या लोकांवर आली आहे। रत्नागिरीतल्या 91 जिल्हा परिषद शाळांना संगणक संचांचं वाटप करण्यात आलं। आमदार निरंजन डावखरे यांच्या पुढाकारातून संगणक संचांचं वाटप झालं। ग्रामीण भागातील मुलांनीही डिजिटल साक्षर व्हावं या हेतूनं राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। शिरूर नगर परिषदेनं मालमत्ता थकीत कराविरोधात जप्ती आणि सील मोहीम राबवली। मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी स्वतः थकबाकीदारांच्या मालमत्तांवर सील कारवाई केली। थकबाकीदार तत्काळ न भरल्यास यापुढे कठोर कारवाई सुरूच राहील असा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। सरकारी वकिलांनी डिजिटल इलेक्ट्रॉनिक पुरावे आरोपी पक्षाला देण्यात यावेत अशा सूचना कोर्टानं सरकारी पक्षाच्या वकिलाला दिलेल्या होत्या। यावरती काय कारवाई करण्यात आली आहे यासह विविध बाबींवरती सुनावणी होण्याची शक्यता आहे। हिंगोलीचं पिवळं सोनं आता देश पातळीवर झळकणार आहे। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुढाकारातून पिवळं सोनं उपक्रम राबवला जातोय। या अंतर्गत महिला बचत गटांनी हळदीपासून विविध उत्पादनं तयार केली आहेत। या उपक्रमामुळे हिंगोलीच्या हळदीचा ब्रँड तिला आता वेगळी ओळख निर्माण होणार आहे। उन्हाळ्याची चाहूल लागताच भंडारा जिल्ह्यामध्ये मातीच्या मडक्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते। घराघरात फ्रीज असताना सुद्धा नागरिक मातीच्या माठांना अधिक प्राधान्य देतात। यंदा मडक्यांचे दर वाढले असले तरी खरेदीत कोणतेही घट दिसत नाहीये। बाजारपेठेमध्ये विविध आकारांचे मडकी उपलब्ध आहेत। ग्राहकांचाही उत्साह पाहायला मिळतोय। अहिल्यानगरमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं। यामध्ये ढवळपुरी परिसरातील गहू, कांदा आणि कलंगड या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे। बाधित क्षेत्राचे 80% पंचनामे पूर्ण झालेत। उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे अशी माहिती जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिली आहे।